महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। पास काढलेले मग प्रश्न विचारत गेले ना आम्ही त्याला अर्ज दिले होते ते तुम्हाला काय करायचं करून घ्या म्हणे आमच्या समोर अर्ज मांडले नाही तिथं ते ऑफिस ते म्हणते वाट पा गौर वाट पाहिजे 4 वाजता आम्ही पाठी 5 ला येतोय नागरिक म्हणून आणलं इथं आता स्टँडला पण सांगू स्टँड झालं कोकरी फाटीची आता आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं का तिथं फॉरनला बस थोडंफार काहीतरी करावं पॉईंट सुद्धा तो काय झाला तो नॅशनल हायवे विचारता येईल त्याच्यावर काय गावातून वेळ पण संध्याकाळी काही वर मारायची हात वगैरे समजा जवळ राहतो त्याच्या पुढे काही नाही 4 किलोमीटर पुढे जावं त्याच्यानंतर समजा गावात जर बस गेले ते बस ही जी येणार जवळची फाटी हीच बस साकूर गाडीवाले मुद्दाम थांबत नाही काय त्याला विचारू आपली पहिली गाडी सकाळी 7:30 राहायची आणि 5 ला इकडून जाणारी राहायची आणि मध्ये साकूर गाडीतून जायची आणि आपल्याकडे तिकडं इकडून एक्सटी गाडी सकाळी येताना येणारी गाडी 2-2 तास दर 1 तासाला गाडी म्हणजे तुम्हाला यायला काही अडचणच नव्हती गाडी होती आणि अजून विद्यार्थी एकजुटीचा जय असो, विद्यार्थी एकजुटीचा जय असो। चला काही अडचण दादा गुंड साहेबांकडे देतो। साहेब नमस्कार। हा साहेब नमस्ते। आता काय येणार होतो पण तुम्ही मी शनिवारी मी आहे ना आमच्या त्या याला दशक्रियाविधीला गेलो होतो त्याच्यामुळे मग मी बोललो साहेबांना की सोमवारी या मग सोमवारी पण तुम्ही आज कुठेतरी काय नाही काय अडचण नाही दादा मी यांचे ना सगळं क्लिअर करून देतो डोंट वरी माझ्यापर्यंत आत्ताच विषय आला पहिल्यांदा फर्स्ट मार्गी लावून द्या 100% मुद्दा तो जो मागचा एक्झिट आहे आपलं एसटी स्टँडचं अकोलेचं जुन्या तांबे हॉस्पिटल समोरचं येस ते बंद आहे आपलं बंद ठेवलेलं आहे पण तिथं लाईट नाहीये लाईट बसून घ्यायची बरं ठीक आहे चला तिथं लाईट बसून घेतो तिथं लोक उभे राहतात त्यांना त्रास होतोय बर बर चालेल मग तिथं आहे ना मी लाईट लावायची व्यवस्था करतो अजून नाही ना बाकी काही आहे बरेच विषय पण आता बरं ठीक आहे तुम्ही आल्यानंतर मुलांचं पहिलं मी तुम्हाला आमंत्रण देतो तुम्ही या एकदा आपली पण भेट होऊन जाईल साहेब ओके। खरं तर आपल्या पठार भागासह संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बस डेपो संदर्भातल्या अडचणींसंदर्भात फोन येत होते आणि ह्या ज्या काही अडचणी आहेत तक्रारी आहेत हे आमचे नेते आमदार सत्यजित दादा तांबे यांच्यापर्यंत देखील पोहोचल्या होत्या आणि त्यांच्या आदेशानं आज आम्ही बस डेपो मॅनेजर साहेबांची विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भेट घेतली। विद्यार्थ्यांच्या ज्या काही विविध तक्रारी होत्या अडचणी होत्या सूचना होत्या त्या सोडवण्याचं त्यांनी आज आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। कशी चर्चा झाली आणि काय नाही खरं तर बसची परिस्थिती असेल बसचे जे वेळापत्रक आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान असेल या संदर्भात आमची चर्चा झाली आणि डेपो मॅनेजर जे काही आहेत गुंड साहेब त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आमदार सत्यजित दादा तांबे साहेबांनी देखील फोनवरून त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की 2 दिवसामध्ये जर ह्या मागण्या विद्यार्थ्यांच्या जर सोडवल्या गेल्या नाही तर मोठ्या स्वरूपाचं
तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे काही आहे ते या ठिकाणी छेडलं जाईल. आता जे आम्ही डेपो मध्ये आलो होतो संगमनेर आगाराच्या, तर आमचे मित्र गौरव दादा डोंगरे व इतर त्यांचे सहकारी हे आमच्या सोबत आले. तर डेपो मॅनेजर यांनी पोखरी बाळेश्वर या ठिकाणी आम्हाला बस देण्याचं आश्वासन दिलंय. सत्यजित दादा तांबे यांनी आत्ताचा फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलले का बस चालू करू. आता आमच्या समस्या बघू आता किती दिवस हे सोडतात हे आम्ही आता सगळे वाट पाहून आहे त्याच्यावर. काय समस्या होत्या आपल्या, कोणत्या कोणत्या गावाचं होतं, काय प्रॉब्लेम होते? आमच्या समस्या अशा होत्या का साकूर फाटा जो आहे तिथून जी बस ती साकूरवरून पोखरी फाट्यावर थांबत नव्हती. तर ती बस आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती थांबेल व पोखरीत सुद्धा एक त्यांनी बस चालू करण्याचं आश्वासन आम्हाला 6:30 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 5 वाजता बस येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे. कोणकोणत्या गावाचा प्रॉब्लेम? पोखरी बाळेश्वर व आमची तळेवाडी एक आमची लगेच म्हणजे आमच्याच गावची वाडी ती इतर व त्यांचे आम्ही प्रश्न आता घेऊन आलो होतो. तसं आता इकडे धांदरफळ पेमगिरी इतरही काही गावांचे पोर जोरवे इथले पोर आमच्या सोबत होते. आता तर युवक काँग्रेसचे आमचे मित्र सगळेच म्हणजे त्यांचे सहकारी सगळेच होते आमच्यात. मग आज आपण आगार प्रमुखांशी बोललं तर काय तुम्ही समाधानी आहात? त्यांनी आमच्या समस्या जर सोडवल्या तर आम्ही समाधानी आहे, नाही सोडवल्या तर आम्ही आमचा निर्णय पुढचा राहील. तर आंदोलनाचा आमचे मित्र असे म्हणून राहिलेत का सगळे का आंदोलन करू आम्ही 2 दिवसात जर नाही झालं तर आमचे आंदोलन होईल. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.